ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। सरकार आरक्षण टिकवण्यासाठी नियमाच्या चौकटीत राहून काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती कुठेतरी खालावत चालली आहे आणि सरकार जे आहे राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कॅबिनेट मिनिस्टर सुधीर भाऊ आहे। सुधीर भाऊ, कसं पाहता हा प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहे? विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे आज। मात्र माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा यांनी एकत्रित येऊन जी चर्चा केली आहे, मला विश्वास आहे की आरक्षण तर दिलं जाईलच। हे आरक्षण देताना आमच्या ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाही, कुठेही त्यांच्या आरक्षणाला धक्का न पोचता हे आरक्षण देत आणि नुसतं न देता हे टिकवायचं ही सुद्धा काम हे सरकार अतिशय शास्त्रशुद्ध नियमाच्या चौकटीमध्ये करते आहे। आता प्रश्न राहिला की या संदर्भातल्या अधिवेशनाचा निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री योग्य क्षणी घोषित करते, त्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। नाही, मार्ग प्रत्येक गोष्टीचा निघेल, फक्त मार्ग काढताना प्रयत्न काय आहे की महाराष्ट्रामध्ये एखाद्याचा फायद्याचा निर्णय करत असताना किंवा उपयोगी निर्णय करत असताना दुसऱ्यांना अन्याय झाला असं वाटू नये याची काळजी मात्र सरकार घेत आहे। कारण नसताना दोन समूहामध्ये, दोन वर्गामध्ये अशा पद्धतीने वातावरण निर्माण होणं हे काय राज्याच्या प्रगतीच्या हिताचं नाही, राज्याच्या स्थिरतेच्या दृष्टीने हे योग्य नाही। आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय कोणाचंही मन दुखावणार नाही, कोणत्याही समूहागा वर्गागा आमच्यावर काही अन्याय झाला असं वाटणार नाही, तर प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण होईल असाच निर्णय करण्याच्या दृष्टीने हा जो काही आपल्याला कालावधी लागतो आहे तो त्या दृष्टीने लागतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।